मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करू. खामगाव नगर परिषदेसमोर मातंग समाजाचे डफडे बजाव आंदोलन. खामगाव शहरातील मातंग समाज बांधवांकडून येथील रेल्वे गेटसमोर मार्च 25 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात आला होता. बेकायदेशीर बसविण्यात आलेल्या या पुतळ्याला प्रशासनाचा विरोध होता. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नियमाकुल करावा आणि नगर परिषदेने त्याचे सौंदर्यीकरण करावे या मागणीला घेऊन मातंग समाज बांधवांकडून 26 मार्च पासून येथील नगर परिषदेच्या गेट समोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या साखळी उपोषणाला 41 दिवस उलटले असून या उपोषणाची नगर परिषदेकडून अद्याप कुठलीही दखल घेण्यात आली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध म्हणून 4 मे रोजी मातंग समाज बांधवांकडून नगर परिषदेसमोर डफडे बजाव आंदोलन करून नगर परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात मातंग समाजाच्या विविध लोककलेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा सुद्धा समाज बांधवांकडून देण्यात आला आहे. खामगाव येथे मातंग समाज बांधवांकडून मागील 41 दिवसापासून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण आणि पुतळ्याच्या जागेच्या नियमाकुलनासाठी 41 दिवसापासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू आहे. परंतु मागील 41 दिवसापासून प्रशासनाकडून त्यांच्या या साखळी उपोषणाची कुठलीही दखल घेतल्या जात नसल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. आज मातंग समाज बांधवांकडून नगर परिषदेसमोर डफडे बजाव आंदोलन करून त्यांच्या या मागणीकडे लक्ष वेधण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. आपण या ठिकाणी मातंग समाज बांधवांचे जे संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. काय आपली मागणी आहे, कशासाठी आंदोलन होतात? साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जो लढा झाला त्या लढ्यामध्ये महत्वाचं योगदान म्हणजे त्यांनी त्या काळात सोशल मीडिया नसून मुंबई ही महाराष्ट्रातून वेगळी नाही व्हावं याकरिता आपल्या शाहिरीच्या माध्यमातून आपल्या नाट्याच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या शायरीच्या माध्यमातून प्रबोधन कार्य केलेलं आहे. तसेच या महामानवांच्या पुतळ्याकरिता मातंग समाज बांधवांच्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी मागील 17 मार्च पासून जो लढा अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नियुक्तीकरण व्हावं, सुशोभीकरण व्हावं याकरिता मागील 25 मार्च पासून जे साखळी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या साखळी उपोषणाचा 41वा दिवस झालेला आहे. तरी या 41व्या दिवसाच्या आत या मधल्या परिसरात शासकीय खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुद्धा या ठिकाणी उपोषणाच्या मंडपाला त्यांनी सुद्धा भेट दिली नाही. तेच नव्हे तर या नगरपालिका खामगाव शहराचे प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्ष असतील त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपोषणाच्या मंडपाला भेट दिली नाही. हे मातंग समाजाच्या मातंग समाज पुरातन काळापासून जो मातंग समाज या भारत देशामध्ये अग्रगण्य कला लक्ष्मीपूजनला जो फळ बनवला जातो तो मातंग समाजाच्या हाताने बनवतो आणि सर्व हिंदू धर्माच्या संस्कृतीत जो सर्वात मोठा सण आहे हिंदू धर्माचा लक्ष्मीपूजन, या लक्ष्मीपूजन मध्ये मांगाचा हत्ता फळा या ठिकाणी केशवची पूजा केली जाते. अशा या मातंग समाजाच्या आमच्या बापाच्या पुतळ्याच्या करिता आम्ही मागील 41 दिवसापासून या ठिकाणी लढा देतोय. तरी प्रशासन कुठल्याच प्रकारे जागी झालेले नाही. या प्रशासनाला जागी करण्याकरिता आज मातंग समाजाला हे पाऊल उचलावं लागतं आणि आमच्याच जे काम आहे आम्ही या भारतामध्ये राहत असताना कला संस्कृतीचं जे आमचं काम आहे त्यातून भाग हा डफडे बजाव एक आहे. या डफडे बजाव आंदोलन तर ही आधी सुरुवात आहे, अभी देखो होताच आहे. यानंतर आमचं बँक पार्टी बजाव आंदोलन, त्यानंतर सर्व शुभ कार्यप्रसंगी जे सनई चौकडा असतो सनई चौकडा आंदोलन. तेच नव्हे तर या विश्वामध्ये ज्यावेळेस महामारी आली होती कोरोना महामारी त्यावेळेस या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी या महिलांच्या हस्ते खाली वाजवलं होतं. त्याच प्रकारे आग्रहाचं आंदोलन मातंग समाजाच्या अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं जर कधी अनावरण केशवीकरण नियमितकरण या नगरपालिका प्रशासनाने येणाऱ्या काही दिवसात केले नाही तर हा मातंग समाज या मातंग समाजाच्या वागिनी हे खाली बजाव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्रजी मोदी यांनी जे खाली बजाव केलं होतं संकटकालीन केलं होतं. आज आमच्या वांगांवरती आमच्या समाजावरती अण्णाभाऊ साठे फक्त मातंग समाजाचे नसून तर या भारताचे नव्हे तर विश्वात त्यांना मानणारा वर्ग आहे. तरी आमची या प्रशासनाला या राजकीय प्रस्थापितांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळात आम्हाला आग्रह आंदोलन करून व या ठिकाणी
जर कधी तुम्ही तरीही आमची दखल घेतली नाही तर आम्हाला आत्मदान करण्यास भाग पाडू नका, एवढी आम्ही मागतोय काय तुम्हाला, आम्ही मागतोय काय, आम्ही फक्त अण्णाभाऊ साहेबांचा पुतळा मागतोय जे थोर महापुरुषांच्या विचारात विदेशात जातात, विदेशात जाऊन या महाराष्ट्र मुक्तमंत्र्यांना त्या ठिकाणी मान मिळतोय. कसं कधी मिळतोय तर अण्णाभाऊ साहेब यांचा पुतळा अनावर करण्याकरिता त्या ठिकाणी त्यांना बोलवतात. या अशा महामानवांचा पुतळा कधी आम्ही मागील 41 दिवसापासून तक्रार उपोषण करतो. अरे शोकांतिका असं नाही, या प्रशासनाची शोकांतिका असं नाही की अण्णाभाऊ साठे यांचे विचार आज शेवटच्या तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचतील, शेवटच्या तळागाळातल्या घरापर्यंत पोहोचतील आणि ते सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचे कार्य आत्मसात करतील, ही आमची मागणी आहे. या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं नियमाकुलन जर झालं नाही, सुशोभीकरण झालं नाही तर यापुढे आणखी तीव्र आंदोलन मातंग समाज बांधवाकडून करण्यात येणार आहे असे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे. महाभूमी डिजिटलसाठी अनुप गवळी, खामगाव.